नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल 41 किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। सांगलवाडी टोल नाक्यावरील नाकाबंदीत जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत 25,92,000 रुपये असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे। ही चांदी विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचं समोर आलंय। आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांची पथकं तयार करून नाकाबंदी करण्यात आली। या नाकाबंदीत मोठ्या रकमेची किंवा अन्य मौल्यवान वस्तूंची विनापरवाना वाहतूक केली जात असेल तर कारवाई केली जाते। याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दुपारी 12च्या सुमारास सांगलवाडी इथल्या टोल नाक्यावर विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची होत असणारी वाहतूक समोर आली। या नाक्यावर कार MH10CA 8630 तपासण्यात आली। यावेळी देवेंद्र बाबूलाल माळी, राणा शिराळकर कॉलनी, आष्टा हे विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करत असल्याचं समोर आलं। या दागिन्यांबाबत पोलिसांनी सांगली जिल्ह्याकडे स्थापन केलेल्या विशेष अधिकार समितीकडे आणि सेवा वस्तुकर अधिकाऱ्यांना अहवाल देण्यात आलेला आहे।